नमस्कार, मी रेश्मी शेळके तुझी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे। आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदात जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आता मी चहा पिऊन घेते। मी खूप लवकर उठली होती, तरी पण कसं गरमी असल्यामुळे मी सगळ्या गोष्टी खूप हळूहळू करते, त्याच्यामुळे असं एक पद्धतशीरपणे नाही होत आहे ज्या गोष्टी मला आवडतात। म्हणजे आता पहिलं उठून मी दीपक ऑफिसला गेला, सो त्याची तयारी वगैरे केली आणि त्याच्यानंतर थोडी इथे बसली होती, पाणी वगैरे पियाली। त्याच्यानंतर मग मी थोडंसं कपडे होते त्याची घडी वगैरे केली। इच्छा वगैरे होत नाही आहे माझी काही काम करायची, कारण गरमीच एवढी वाढली आहे, त्याच्यामुळे कसं मॅनेज होत आहे। बट व्हिडिओ थोडेसे माझे येत नाही आहेत आणि आता 2 दिवसानंतर मला गावी जायचं आहे, त्याच्यामुळे गावी जाऊ थोडंसं फ्रेश अजून वाटेल। कारण आता मधी पण आम्ही गावी गेलो होतो, त्याच्यामुळे 4 दिवसासाठी एवढं वाटलं नाही की आम्ही फिरून आलो किंवा काही, कारण ते सुद्धा आमचं फॅमिलीचं लग्न वगैरे होतं, त्याच्यामुळे तो किती म्हणजे कुठे दिवस निघून गेले कळले नाही आहेत। पण आतासुद्धा फॅमिलीचंच लग्न आहे, नंदेचं लग्न आहे। जसं मी लास्ट टाईम म्हणाली होती की मला शनिवारी एंगेजमेंटला जायचं आहे, तर तेच लग्न आता आहे सोमवारी। सो 2 दिवस जाणार आहोत आम्ही गावी, तेव्हाही छान वाटेल आणि तेही वेगळ्या ठिकाणी जाणार आहोत, तर ते तुमच्यासोबत मी शेअर करेन। आता मला ना झाडं आहेत मागे, तर ती झाडं मी तुम्हाला दाखवतो। ही जी झाडं आहेत, तर हे तर माझ्या मम्मीने आणलं होतं, हे तर तुम्हाला माहितीच आहे मम्मीने आणलेलं। आणि ही जी 3 प्रकारची झाडं आहेत ती तुम्हाला मी सांगते। ही कुंडी खालीच आहे, इथे सुद्धा मला लावायचं आहे, ते मी आजच लावणार आहे, तुमच्यासोबत दाखवते ते काय आहे। आणि ते माझं जे कोरफडीचं झाड आहे, ऑलिव्हेराचं झाड आहे, ते माझंच आहे, जे जुनं आहे, तर ते मोठं झालं होतं, तर ते मी कट करून छोटं लावलेलं आहे। तर इथे कसं सूर्यप्रकाश इथे येत नाही, कारण इकडनं दुसऱ्याची गॅलरी पूर्ण आडोशाला येते, त्याच्यामुळे ही जी आहेत मी किचनमध्ये ठेवणार आहेत। आणि मे बी ते जे हँगिंगवाला आहे ना, कदाचित मी वरती हँग करून ठेवेन, म्हणजे मला वाटतं त्याला सूर्यप्रकाशाची गरज नाही आहे, म्हणजे इंडोर प्लांट्स आहेत ते। आणि हे सुद्धा तर लेट सी, कारण मला वाटतं हे पण जे आहे ना, ह्याला सूर्यप्रकाशाची गरज आहे, त्यालासुद्धा गरज आहे। तर कुठची मला किचनमध्ये ठेवायची तर कुठची हॉलमध्ये ठेवायचे, ती मी बघते। माझा हाच आहे की थोडी रोजची कामं मी माझी कशी करत असते, कारण एवढ्या मोठ्या घराची क्लिनिंग करणं, तेवढंच मॅनेज करून ऑफिसला जाणं, घरची कामं, 2 टायमाचा स्वयंपाक, नाश्ता, मुलाचं सगळं करून जाणं, तर ह्या सगळ्या गोष्टी डिफिकल्ट आहेत जेव्हा माणूस एकटं करतं। पण त्या गोष्टी सगळ्या जर आपण प्रॉपर नियोजन करून केल्या की बाबा प्रत्येक दिवशीला काही ना काहीतरी वेगळं करावं, म्हणजे आपल्या घर हे सुटसुटीत राहील, रेखीव दिसेल, साफसुथरं दिसेल आणि आपल्याला तेवढं करण्याचा उत्साह देखील वाटेल। कारण एवढी ग्रीनरी बघून कुणालाच असं वाटणार नाही म्हणजे असं मरगळल्यासारखं, किंवा कारण खूप एनर्जेटिक आहे। तर तुम्ही बघितली तेवढी झाडं किती सुंदर दिसतात। सो छोट्या काही गोष्टी असतात ना, तर जसं मी तिथे सुद्धा गणपती बाप्पाचा मोठी फ्रेम लावली, तर खूप काही गोष्टी मी सुद्धा बदल करते घरामध्ये, म्हणजे मला सुद्धा बघायला माझ्या गोष्टी बोलतात ना नो कॉस्ट। म्हणजे आता ह्यांना ही सुद्धा झाडं वगैरे आहेत, मी कुठल्या प्रकारचे खर्च वगैरे केला नाही, तर ती सहज माझ्याकडे अशा कुंड्या पडल्या होत्या आणि त्या तशा मी म्हटली लावूया। तर पाऊस पडायच्या अगोदर सगळं सेट करूया। ऑलमोस्ट आमच्या बिल्डिंगचं काम झालंय, तर मी चहा पिऊन घेते, मला स्वयंपाक पण आवरायचा आहे आणि आज काही स्वयंपाकाचं एवढं नाही आहे, साधंच आहे। तर खूप टायमानंतर चहा पिण्याचा योगायोग माझ्या बाल्कनीमध्ये आलेला आहे। 3-4 महिने झालेत मी घर घेऊन, तरी पण सुद्धा चहा कधी बसून पियाली नाही। आणि आज विचार करते की चला ठीक आहे चहा पिऊ, कारण घरात अजिबात काही करायची इच्छा होत नाही, काम तर करायची इच्छा होतच नाही, चहा पण प्यायची इच्छा होत नाही। याचं कारण की एवढी गरमी आहे अजून पण। आता मे महिनासुद्धा उलटून जाईल, जून महिना स्टार्ट होईल, देव काय माहिती कधी पाऊस पडेल आणि आम्हाला गरमीतून बाहेर मोकळा करेल, कारण अंशला प्रचंड गरमी उकडलेली आहे अंगावरती। आणि मग म्हटली चला ठीक आहे, म्हणजे झाडांसोबत मस्तपैकी गप्पा करत चहा पिऊया। बाहेर आवाज चिमण्यांचा किलकलाट फार येतोय, छान वाटते, समोरचं वातावरण, थोडी बिल्डिंग आहे समोरच, म्हणजे मी फर्स्ट फ्लोअरला राहते, तरी पण समोर कसं बिल्डिंग आहे आणि थोडंसं ओपन स्पेस असल्यामुळे दिसायला सुद्धा छान वाटतं तिकडचं वातावरण। आणि आता पूर्ण दिवसभराचं काय प्लॅनिंग करायचं आहे, ऑफिसमध्ये काय कामं आहेत, घरी आल्यावरती काय करायचं आहे प्रिपरेशन। 2 दिवसानंतर मला गावी जायचं आहे, म्हणजेच माझ्या नंदेच्या लग्नाला जायचं आहे, तर तिथे म्हणजे त्याचं पूर्णतः तयारी कशी करायची हे सुद्धा मी म्हणजे ठरवत होती। आणि तर म्हटली चला पटकन चहा पिऊया, आणि स्वयंपाकाचं काही एवढं जास्त हे नव्हतं। सो इथे जी काही झाडं वगैरे होती ना, हीच तुमच्यासोबत शेअर करायची होती, कारण रविवारी माझ्या घरी खूप माझं जवळची व्यक्ती आली होती आणि तिनेच मलाही म्हणजे ह्या 2-3 कुंड्या म्हणजे ज्या आहेत ना, त्या त्यांनी लावून दिल्या। तिच्याही घरामध्ये खूप सारी अशी झाडं आहेत, सो तिने कुठल्या प्रकारची झाडं आहेत ती मला नाव माहिती नाहीत, पण हिरवळ मस्तपैकी अशी झाडं तिने आणल्या होत्या, फांद्या, ज्या तिने स्वतः लावून दिल्या माझ्या ह्याच्यामध्ये। आणि त्या 2-3 दिवसापासून मी व्हिडिओ शेअर केला नव्हता, म्हणून त्या दाखवायच्या देखील राहून गेल्या होत्या। आणि बिल्डिंगमध्ये कलरचं वगैरे काम चालू असल्यामुळे मी त्यासुद्धा अशा ग्रिल्समध्ये ठेवल्या नव्हत्या, आतमध्येच होत्या आणि त्यांना सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे ते बाहेरच होते। सो इथे मी आता
ऑफिसमधून मी अननस आणला होता. त्याचा हे कोस आहे ना, तो मी त्याच्यामध्ये फिल करून घेते. खूप दिवसापासून विचार केला होता की करेन कारण एक मी ऑलरेडी आणला होता ना, तो खराब झाला आणि ह्याला मस्तपैकी मुळं वगैरे फुटली होती. एक कुंडी म्हणजे ॲक्च्युली मी तुळस ठेवण्यासाठी करणार होती, पण ती नाही झाली. म्हटले ठीक आहे, आपल्याला तुळस आता नाही मी आणणार, म्हणजे पावसाच्या आसपास कधी आणेन एक छोट्या कुंडीमध्ये. पण आता ही कुंडी खाली आहे, कारण मला एक जण म्हणाली होती की त्या कुंड्या खाली घरात नसाव्या, आयदर त्या घराच्या बाहेर तरी ठेवाव्यात किंवा त्याच्यामध्ये छोटंसं काहीतरी बियाणं वगैरे रोपण तू ठेव. सो म्हटले ठीक आहे, आपण भरूया, म्हणजे झाड वगैरे होतं. झाड मी आणेन तेव्हा नंतरचा भाग आहे, पण आता माझ्याकडे कोच आहे तर मी भरून ठेवते. आणि हे माझ्या मम्मीने मला दिले होते ना, तर त्याच्यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारे असे फाटे फुटून ना त्याला पानं अशी पालवी आली होती आणि 2च वेली होत्या. त्याच्यामुळे त्या पूर्णपणे भरगच्च भरून घेते त्याच्यामध्ये, जेणेकरून ते जो काय रोपटं आहे भरगच्च दिसेल, असं छानपैकी गुजगुजीत दिसेल असं म्हणतात ना तसं. कारण पालवी खूप लांब चालत होती आणि ती खाल हे करण्यापेक्षा मी ऑलरेडी त्याची पानं कापून माझ्या ह्याच्यामध्ये किचनमध्ये मी लावली होती. सो ही पण थोडी मोठी अशी वाकडी तिकडे आली होती, तर त्याची कशी कापू काय करू असं थोडंसं प्रश्न पडत होता. पण ठीक आहे, जसं मला मी काय एवढी चांगली प्लांट लावते वगैरे असं काही अनुभव वगैरे नाही आहे. माझ्या आईलाच त्याचा अनुभव आहे, माझी आईच करते ती ह्या सगळ्या गोष्टी. तरी पण थोडं वगैरे घरामध्ये मला आवड तिच्यापासून निर्माण झाली होती, म्हणून मी थोडं होईना करते आहे. जेवढे प्लांट म्हणजे जेवढी झाडं आहेत, छोटी रोपटं आहेत माझ्याकडे, तर ती मी आणेन. आणि एक कुंडी अजून मला आणायची, कारण आमच्या बिल्डिंगच्या खाली ना अशीच कोणीतरी मिरची पेरली होती, तर त्या मिरची पेरलेलेच रोपटंसुद्धा बिल्डिंगच्या खाली आलेलं आहे, ते सुद्धा मला उचलून आणायचं आहे. म्हणजे असं मी सुद्धा नवीन ट्राय करणार आहे. पुदिना वगैरे मला लावायची फार इच्छा झाली आहे, तर पहिलं मिरचीचं बघूया. जर ते तिकडचं रोपटं मी उचलून व्यवस्थित लावलं इथे आणि चांगलं झालं, आणि बोलतात ना फळाची आशा नंतर बघायची, पण ते रोपटं जर वाढेल, त्याची वाढ चांगली होईल ना, त्यात बघूनच आपल्याला आनंद निर्माण होतो. सो एक विचार आहे की ते करायचं. आणि बरीच 4-5 अशी झाडं अजून मला एक्स्ट्रा आणायची आहेत. लेट्स सी आता ही कितपर्यंत वाढत आहेत ते आपण बघू. तशी मी जी कुंडी होती ना, ह्याला फक्त अशा ना 2 वेलीच आल्या होत्या. त्या 2 वेलीच्या मी 2 अजून कट करून मधी 2 लावल्या, म्हणजे असे टोटल 4 झालेत. म्हणजे 4 वेली झाले, 1, 2, 3 आणि 4. म्हणजे पहिल्या जेव्हा 2 माझ्या मम्मीने लावल्या होत्या, त्यांनाच हे जे वेली फुटल्या होत्या त्याच मी 2 कट करून इथे लावल्या. अगोदर सुद्धा जेवढ्याच्या वेली याच्या तेवढ्या मी कट करून माझ्या किचनमध्ये जे ग्लास होते छोटे त्याच्यामध्ये लावून ठेवलं, कारण तिथे सुद्धा म्हणजे जे घरामध्ये आपल्याला थोडंसं हिरवळ वगैरे बघितलं ना, तर खूप प्रसन्न वाटतं. आता ही एवढं हे 1 अननसचं झाड जे की मी ऑफिसमधून आणलं होतं, आणि हे जे आहे ना, ह्याला काय म्हणतात ते मला अजून देखील कळलं नाही आहे. ह्या झाडाला, हे बघा, ह्या झाडाला काय बोलतात, म्हणजे माझ्या ॲक्च्युली खूप जवळच्या अशा व्यक्तीने मला आणून दिलं होतं, आणि खूप जवळच्या म्हणजे खूपच जवळच्या व्यक्तीने आणून दिलं होतं. आणि 2-3 झाडं आहेत, आणि हे सुद्धा जे आहे ॲलोवेराचं ते माझ्या घरातलं. आता ह्याच्यामध्ये काय ना, की ह्यामध्ये अशा ह्या 2 छोट्या लावल्या होत्या. ह्याच्यामध्ये जे आले होते तो आपोआप निसटले होते, कारण माझ्याकडे जे होतं ना ते खूप मोठं होतं, आणि त्यातलं मी काढून छोटे जे निसटलेले होते फांदे ते त्याच्यातच रोपलेत, आणि ते आले सुद्धा, म्हणजे थोडंसं त्यांना वाढ दिसतीये. त्याच्यामुळे मला वाटतं हे चांगलं अजून, म्हणजे खूप जुन्यातलं माझं झाड होतं ना त्यातलं बाकी आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं, जे ह्याला खूप सारी फुलं येतात, बघा खूप सारी याला फुलं येतात, ही येतात आणि 2-3 तासांनी कोमजून जातात. त्याच्यामुळे ही जास्त दिसत नाही. सकाळची दुपारची येतात आणि संध्याकाळची निघून जातात, असं आहे. सो ही एवढी मी जी झाडं आहेत ती किचनच्या गॅलरीमध्ये ठेवते, आणि इकडचा सगळा भाग आहे तो क्लीन करून घेते. घड्याळाचा काटा काही माझ्यासाठी थांबत नव्हता. खूप वेळ पटापट निघून जात होती आणि कामं माझी तशीच राहत होती. तर पटकन मी कुंड्या तिकडे शिफ्ट करून घेते, कारण कुंड्या ह्या मी रविवारी लावून घेतल्या होत्या आणि अजून पण त्याला वेळ मिळाला नव्हता मला, कारण रोजच्या कामांमध्ये ना माझं काही ना काहीतरी काम असं करत राहते, जेणेकरून माझी कामं घरातली पेंडिंग राहू नये. आणि मला ते रोजचं, तर मी सकाळची 9 वाजता घर सोडते, रात्री 7:30-8पर्यंत येते. त्याच्यामुळे मलासुद्धा घर माझं टापटीप दिसलं पाहिजे, या पद्धतीनेच मी कामं करते. मी कुठल्याही प्रकारचं कामाचा प्रेशर घेत नाही. एक गोष्ट मी रोज नवीन करते, जसं की कपड्यांच्या घड्या असेल, म्हणजे नवीन कपड्यांच्या घड्या असेल तर ती प्रॉपर घडी करून इस्त्री करून ठेवणं. कुठे काही क्लिनिंग करायचं असेल, माझं सिंक क्लीन करायचं असेल, किचनचं काही क्लीन करायचं असेल, कारण क्लिनिंग म्हणाल तर आपण एकाच वेळेला करणार, तर ते मला तरी पॉसिबल होत नाही. आणि रोज मंडे टू सॅटर्डे जॉब असल्यामुळे रोजच आपल्याला साफसफाई करायला मिळेल किंवा घरचं काही करायला मिळेल अजिबात नाही. 3 गॅलरी असतात, त्यांनासुद्धा मला साफसुथरं करायचं असतं. सोफा वगैरे असं, सोफाच्या खाली बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात, कारण आय्याश खेळत असतो, सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यासोबत
दररोज काय प्लॅन करायचं, म्हणजे आयंशला ड्रॉइंग करायचं, त्याच्यासोबत ॲक्टिव्हिटी करायची, संध्याकाळी येऊन हे सगळं माझं प्रिपरेशन प्लॅनचं असतं. तर तेच मला सगळी रोजची कामांमधून मी एक एक गोष्ट करत राहते. तर त्याच्यामुळे मी असा माझा वेळ काढत असते. म्हणून मी आज म्हटली मला आज स्वयंपाक पण नव्हता, म्हणजे दीपक लवकर गेला होता त्याच्यामुळे स्वयंपाकाचं काही जास्त नव्हतं, म्हणून मी झाडांचंच काम केलं. आणि रविवारी त्या कुंड्या लावल्या होत्या आणि त्याच्यामध्ये काम चालू असल्यामुळे म्हणजे आतमध्ये सुद्धा ग्रिल्सला कलर देणार होते, म्हणून मी कुंड्यांचं काही हलवालव केली नव्हती, कारण की मग पुन्हा मी ग्रिल्समध्ये कुंड्या ठेवणार, पुन्हा काढायचं, पुन्हा घाणवणार, माझं डबल कामं होत जाणार. म्हणून मी ती फक्त माझ्या हॉलच्या गॅलरीमध्येच ठेवली होती. छानपैकी कुंड्या बघू शकता, मस्त अशा झालेल्या आहेत आणि एवढी ग्रीनरी बघून घरामध्ये खरंच खूप छान वाटतं, भारी वाटतं. सगळी झाडं माझी शिफ्ट करून झालेली आहेत. आता मी लागते माझ्या स्वयंपाकाला. आणि आज नाश्त्यासाठी मी टरबूजच खाणार आहे. हे रात्री मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, म्हणजे अजून बरीच असे फळं आणलेली आहेत, केळी आहे, टरबूज आहेत. आणि आता हे मी खाणार आहे, कारण मला सकाळचं थोडंसं लाईटच खायचं, म्हणजे फ्रूट्सच मी आता प्रेफर करते, म्हणून मी टरबूज खाणार आहे. आणि त्याच्यानंतर मग मी आज टिफिनसाठी छान असा कांद्यामध्ये परतलेला असं एकदम झणझणीत असा मी जवळा करणार आहे आणि सोबत मी भाकरी असं ऑफिसला घेऊन जाणार आहे. आणि हो, माझ्या ऑफिसमध्ये नॉनव्हेज चालत नाही, तरी पण मी कॅफे एरिया जो आहे तिथे बसून खाईन, कारण म्हणजे आपल्याला नॉनव्हेज शिवाय असं करमतच नाही, म्हणजे मला तरी. आणि रविवारी तर संकष्टी होती, त्याच्यामुळे काही नॉनव्हेज वगैरे काही बनण्याचा योगच आला नाही. आणि म्हटली चला ठीक आहे आज करूया. आणि दीपक सुद्धा सकाळच्या मॉर्निंग शिफ्टला गेला, त्याच्यामुळे त्याचा सुद्धा काही जेवणाचा बेत नाही आहे, माझ्या एकटीचाच आहे. तर बस. आणि नाश्त्यासाठी टरबूज खाणार आहे. आयंशला मी देणार आहे शिरा. सो तो उठायच्या अगोदर 15 मिनिटं आज थोडंसं लेटच झालं, कारण मी म्हणते ना गरमीमध्ये मला ना इतर कामं करण्याची मला अजिबात इच्छा होत नाही, तरी पण करावी लागतात. मग ते थोडंसं हळूहळू मॅनेज करत वेळ कधी निघून जातो कळत नाही. सो आता वाजलेले आहेत 7:45. एक भाकरी आणि थोडासा जवळा होऊन जाईल, सोबत आयंशचा मी शिरा सुद्धा करेन आणि मग त्याला उठवेन. आणि मग तर आयंश उठायच्या अगोदर मी पटकन असा शिरा बनवून घेतला होता, माझ्यासाठी टरबूज कापून ठेवला होता नाश्त्यासाठी, आणि टिफिनसाठी केला होता जवळा. छानपैकी कोकम वगैरे मस्त असं टाकलेलं आहे, कारण जेव्हा दीपकला बनवते ना तेव्हा त्याला कोकम वगैरे कमी आवडतं. आणि भाकरी असं आहे माझं दुपारचं जेवण. आणि आत्ताचं आयंशचा शिरा आणि माझा टरबूज. आयंशला इथे मोतूपत लावून दिलेलं आहे आणि त्याला मिळालं आहे माझं टिकल्यांचं पाकिट. तर मी कालच घेतलं होतं बघा, ट्रेनमध्ये कालच घेतलं, आणि त्याचे हे असे कामधंदे होते, कारण मी घरात आली ना की माझ्या बॅगमधून काही ना काहीतरी काढून त्यातलं सामान काढायचं हे त्याचं काम असतं. तर आता मी त्याला भरवून घेते आहे, त्याच्यासोबत मी माझा नाश्ता करून घेते आहे. सो आजचा दिवस माझा असा होता, एक काहीतरी ठरवून केलं होतं की बाबा हे मला आज काम करायचं आहे. जेव्हा मला स्वयंपाकामध्ये किचनमध्ये थोडंसं कमी काम असतं ना, तेव्हा मी माझं काही ना काहीतरी करत असते. जसं TV बेसचा जो कपाटा रॅक आहे ते क्लीन करणं, सोफा क्लीन करणं, कारण की मी सुद्धा कुठल्या कामाचा बर्डन घेत नाही, प्रेशर घेत नाही, कारण मला माहिती आहे माझीच कामं मला एकटीलाच करायची, कोणाची हेल्प न घेता. त्यामुळे अशा पद्धतीने करते. मम्मा येईल तुला संध्याकाळी घ्यायला, ओके? मला स्माईल कर, स्माईल, इकडे बघ, स्माईल. चल चल, जायचं ना, तू खेळशील ना, जा जा, चला चला चल, टक टक कर, बेल वाजव. ये तू खेळतोस ना, तुझे किती फ्रेंड्स आहेत तिकडे, टू ना. घे तुझी बॅग, धर, बॅग लाव, बॅग लाव, बॅग लाव, बॅग लाव. जा. बाय कर मम्माला, चुक बाय कर, बाय. तर आता आयंशला मी ड्रॉप केलेलं आहे आणि आता मी निघते. मला 9:33ची गाडी पकडायची आहे. सो 9:15 वाजले, 15 मिनटं ते 12 मिनटं चालायला लागतील. आणि खूप दिवसानंतर माझा व्हिडिओ आला. आता 2 दिवसानंतर गावीसुद्धा जायचं आहे, ते मी सुद्धा व्हिडिओ शेअर करेन जेवढं जमेल. उद्या थोडीशी तयारी करायची गावी जायची. सो आत्ताचा व्हिडिओ इथपर्यंत होता. आय होप तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी माझ्या आवडत आहेत, छोटे छोटे रुटीन्स मी तुमच्यासोबत शेअर करते आहे व्हिडिओमार्फत. 10-12 मिनटाच्या व्हिडिओमार्फत तुम्ही खूप जणं माझ्याशी कनेक्ट होत आहेत. आणि माझा व्हिडिओ आला नाही खूप, म्हणजे आता 4-5 दिवस आला नाही, तर खूप जणी मला मेसेज करतात की ताई तू प्लीज टाक, भले 1 दिवस आड करून टाक, आठवड्यातून 3 टाक, पण टाक. सो ह्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे एवढं सगळं प्रेम बघून मला असं वाटतं की नाही, ॲटलिस्ट आपण टाकायला पाहिजे. आणि गरमी आहे त्याच्यामुळे मी थोडंसं वेट करते आहे, पण ठीक आहे. आता कंटिन्यू माझे व्हिडिओ येतील गावावरून वगैरे आल्याच्यानंतर, थोडं का होणार मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि आता व्हिडिओ पण इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कोणी नवीन माझे व्हिडिओ बघतायत, त्यांना माझे व्हिडिओ आवडतात, त्याला माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा व्हिडिओ छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, आनंद राहा, आई वडिलांना अजिबात दुखा नका, तुम्हाला जे हवं ते करा. बाय.